निवडणुकीमध्ये नागरिक म्हणजेच मतदार हा राजा असतो, पण इथे मात्र जो बोर्ड लावलाय त्या बोर्डवरती काय लिहिलंय हे आपण वाचूयात। सर्व भावी नगरसेवक, आमचे मत तुमच्यासाठी बहुमूल्य असल्यास बजाजमधून येणारा वास निवडणुकीपूर्वी बंद करावा। शापित नागरिक, मतदार राजा स्वतःला शापित म्हणून घेतोय आणि शापित म्हणून घेणारा हा मतदार राजा कुठला आहे तर पिंपरी चिंचवडमधल्या यमुना नगर परिसरातला। नेमके इथं राहणारे हे जे नागरिक आहेत हे स्वतःला शापित का म्हणून घेत आहेत हे आपण जाणून घेऊयात। का तुम्ही स्वतःला शापित म्हणून घेताय? इथे इतके प्रॉब्लेम आहेत पण या बाजूला लक्ष कोणी देत नाही। इतर प्रॉब्लेम आहेतच, ट्रॅफिकच्या आहेत, संध्याकाळी ट्रॅव्हल्सच्या बसेसचे रांग लागते इथून सिग्नलपर्यंत, ते वेगळे मुद्दे आहेत। पण आत्ता इथे आमच्यासमोर बजाजची जी कंपनी आहे त्यांचं पेंट बूथ समोर आहे आमच्या, आणि त्यातला पेंटचा वास गेली 2 वर्ष आमच्याकडे येतो आहे। आमच्या इथे तुम्ही जर प्रत्येक घरात चौकशी केलीत तर कोणाला ना कोणाला श्वासाचा त्रास, खोकल्याचा त्रास, कफचा त्रास, डोकेदुखी, डोळे जळजळणं असे त्रास सगळ्यांना चालू आहेत। आम्ही कंपनीशी 2 वेळा मिटिंग झाल्या आमच्या, पण प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरं आणि मिटिंग गुंडाळणं। कंपनी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। नेमके आरोग्यावरती जे परिणाम होत आहेत त्याबद्दल डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता, डॉक्टरांचं काय, आमचा रोग बरं होत नाही, दॅट इज अ प्रूफ की आम्हाला जे खोकला आहे, आज किती महिन्यापासून आहे ना खोकला आहे, तरच आहे, पण कंपनीकडून आम्हाला काही रिस्पॉन्स मिळत नाही। पोल्युशन बोर्डाला पण अप्रोच केले। काय त्रास होतो नेमका? आम्हाला त्रास, तब्येतीला खोकल्याचा त्रास होतो आहे, दमासारखं वाटतं आहे आणि कायम सर्दी राहते। म्हणजे हा त्रास आमचा जातच नाही आहे। तर याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले। आमच्या इथले जे स्थानिक नगरसेवक आहे यांच्याशी आम्ही बोललो, प्रदूषण बोर्डाला आम्ही तक्रार दिलेली आहे, महानगरपालिकेला पण 2-3 वेळा सारथीच्या मार्फत तक्रार केलेली आहे, पण सारथीच्या तक्रार आमच्याशी न कन्सल्ट करता डायरेक्ट क्लोज केलेले आहे दोन्ही वेळास। आणि प्रदूषण मंडळाकडे तुम्ही अर्ज, निवेदन काही दिलंय? हो, दिलेलं आहे। त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी उत्तर काही आलेलं नाही आम्हाला। त्यांनी कंपनीला फक्त लेटर पाठवलेलं काहीतरी, किंवा तुम्ही या अशा ॲक्शन घ्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, पण आमच्याशी कंपनी तुम्हाला काय सांगते? कंपनी आम्हाला काहीही आश्वासन देत नाही आहे। ते म्हणतात की आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही, नियमाप्रमाणे आम्ही सर्व जे काय आहे ते केलेलं आहे, ज्याची उंची म्हणू की आधी सगळं काळजी आम्ही घेतलेली आहे, याच्यामध्ये आमचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे किंवा आमचा काही फॉल्ट नाही आहे। काय वाटतं, तुम्ही आता जे नगरसेवक इथून इच्छुक आहेत, उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत, ते तुमच्याकडे येतात, तुम्ही दारावरती अशा पाट्या लावलेल्या आहेत, तर ह्या पाट्या वाचून कुणी आत आलंय का? पाट्या लावल्यानंतर कुणी आत आलेलं नाही आणि ही संपूर्ण लाईन आमची बेवारशी असल्यासारखं आहे। नगरसेवक इकडे फिरकत नाहीत किंवा हा जो प्रॉब्लेम आहे तो 2 वर्षापासून असला तरी आधीसुद्धा धुळीचा ते याचे कण असायचे, त्याच्यावर कुठलीही ॲक्शन होत नाही आणि त्याचा इफेक्ट जो जाणवतो आहे की सगळेजण आजारी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ही ॲक्शन घ्यावी लागते। काय तुम्ही सांगणार की ज्या पद्धतीने हे बोर्ड लावल्यानंतर कुणी तुमच्याकडे प्रचारालाही फिरकलं नाही, मग आता तुम्ही मतदान करणार आहे का? नाही, आम्ही मतदान करणार नाही, यावेळेस बहिष्कार टाकणार आहे। जर आमचं इथलं काम झालं नाही तर आम्ही बहिष्कार टाकणार आहे। पण तुमचा आवाज पोचतोय का इथल्या लोकप्रतिनिधींसमोर किंवा जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत? नाही पोचत आहे, इथून आमचा आवाज कुणापर्यंतही पोचत नाही, त्यामुळे कुणीही लक्ष देत नाही आहेत आमच्याकडे। काय करावं वाटतंय मग आता? जर इतका त्रास तुम्ही 2 वर्ष झालं सहन करताय, तुम्ही स्वतःला शापित नागरिक म्हणून घेताय, तर पर्याय काय? त्याच्यावरती मतदानावरती बहिष्कार हाच एक आता आम्हाला पर्याय समोर दिसतोय। आणि बघूया, आता आमचं सर्व लोकप्रतिनिधींनाही विनंती आहे आणि कंपनीलाही विनंती आहे की हा लवकरात लवकर त्रास त्यांनी बंद करावा, वास येणारा। एकूण तुम्ही किती नागरिक आहात, म्हणजे किती मतदार आहात या भागामध्ये ज्यांना या त्रासाला सामोरं जावं लागतंय? किमान 200 ते 300 लोक आहेत, हे याच्यातून सफर होतात। तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम झालेत गेली 2 वर्षापासून हा त्रास जो होतोय तेव्हा? बहुत बास आता है, और अभी का तो छोड़ो, पहले भी उनका चिमनी था, यहाँ पूरा धुआं, हमारे घर में दीवार सब काला, सब कुछ है वो। और पॉल्यूशन, डॉक्टर बोलते हैं पॉल्यूशन से बचो, कैसे बचेंगे बोलो? खोकला, डोकं दुखणे, दम लागणे, डोळ्याची जळजळ। माझ्या मिस्टरांना तर खूप खोकल्याचा त्रास आहे, आत्ता ते दवाखान्यात गेले। डॉक्टर काय सांगतात यावर? हेच धुळीमुळे। गेली 2 वर्ष ह्या भागातले नागरिक जे आहेत या वासामुळे, हा जो कलरचा जो वास आहे त्या वासामुळे श्वसनाच्या आजारानं त्रस्त झालेले आहेत। त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही। कंपनीला पत्र लिहून झालं, महापालिकेकडे तक्रारी झाल्या,
प्रदूषण नियंत्रण मंडळालाही कळून झालं, पण कुणीही दखल घेत नाही. त्यामुळं आपल्या घरावरती अशा पद्धतीने फलक लावून मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय हे नागरिक घेत आहेत. अश्विनी सातोडोके, आसपास.